ऐसा जाचानुभव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य
विश्वदेव काम क्रोधा नाही चाले बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया जवळी असे पापणाचे दरुसरे पापणाचे दरुसरे तुका मने भेदा भेद तुका मने भेदा
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणाशे दर्शनी काम क्रोधा नाही झाली बुद्धी झाली समता देवतया जवळी असे पापणाशे दर्शनी तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापणाशे दर्शनी विठ्ठल विठ्ठल मायोग पीठे तटे भीमरत्यां पुंडलीकाय धातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समशरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहितपाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणाशे दर्शने प्रस्तुत कीर्तन रवी सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्वंत जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतायत कोणाबद्दल सांगतायत तर ऐसा ज्याचा अनुभव ज्यांना भगवंताचा अनुभव प्राप्त झालेले आहे कैसा अनुभव तर विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ज्यांचा अनुभव अशा प्रकारचा झालेला आहे की भगवंत सर्वत्र सत्यत्वानं विश्वदेव सत्यत्वे नवे नवे भगवंताचं ज्यांना ज्ञान झालंय आणि ज्यांना अनुभव आलेला आहे ऐसा ज्याचा अनुभव असा ज्यांना अनुभव आलेला आहे मग त्यांच्या बाबतीत काय होतं देवतया जवळी असे ऐसा ज्याचा अनुभव असा ज्यांचा अनुभव आहे देवतया जवळी असे ऐसा ज्याचा अनुभव पापणाशे दर्शने ऐसा ज्याचा अनुभव काम क्रोधा नाही चाली ऐसा ज्याचा अनुभव भूती झाली समता ऐसा ज्याचा अनुभव तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी कारण ऐसा ज्याचा अनुभव विठ्ठल विठ्ठल
ज्यांच्याबद्दल बोललं जातंय ते परमार्थिक चिंतनाच्या अनुभूतीमध्ये प्राप्त झालेली अवस्थेचे संत महात्मे आहेत, मुमुक्षु आहेत. अवस्थेची मुमुक्षता म्हणजे सुरुवातीच्या अनुभूतीची महात्मता त्यांना प्राप्त झाली. मुमुक्षा ही पलीकडचा भाव आहे त्यांचा. अशा अनुभवता ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांच्याबद्दलचं बोलणं तुकोबरा ह्या ठिकाणी करतात. जगामध्ये बऱ्याच प्रकारची लोक असतात. पामर आहेत, विषयी आहेत, जिज्ञासू आहेत आणि मुक्त आहेत. जगतामध्ये वावरताना दिसतात. पामराबद्दल बोलायचं म्हटलं तर विषयाकडली प्रवृत्ती आहे आणि शास्त्राचं आचरण, शास्त्राप्रमाणे वागणंच जिथं नाही, निश्चित कर्माची सुद्धा प्रवृत्ती आहे. ज्या ठिकाणी चोरी करणं असेल, खोटं बोलणं असेल, शास्त्रानं सांगितलंय करू नका असं सुद्धा जे केलं जातं त्याला निश्चित कर्म म्हणतात. आणि अशी जी प्रवृत्तता करतात त्याला म्हणतात पामर. नाही, विषयी असतात जे शास्त्राप्रमाणे वर्तन करतात, शास्त्राप्रमाणे वागतात, पण त्यांनी कामना मनात धरता स्वर्ग मिळावा. श्रुतित्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करुणी यजलियामा ते चुकुणी स्वर्गावरती. त्रैश्रुतीला जाणतात, 100 अधिक यज्ञ करतात. त्रैविद्यामाम सोमपापूत पापा यज्ञ निष्ठा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकान मष्णंत दिव्यान देवी देव भोगान. महाराज विषयी असतात ते वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठी पर कर्मफळे आसक्ती धरून या. वेदाधारे बोलती, शास्त्राप्रमाणे बोलतात वागतात, पर कर्मफळी आसक्ती धरून या. काहीतरी प्राप्तीची इच्छा करतात आणि मग वेदाचे चिंतनता मग विषयी म्हणतात त्यांना. पण एक असतात की ज्यांना कळालं ना इहलोकामध्ये सुख आहे, ना स्वर्गाधिक लोकांमध्ये सुख आहे, ना इहलोकामध्ये सुख आहे, ना परलोकामध्ये सुख आहे. नाही का? इहलोक परलोक म्हणजे काय? स्वर्गाधिक लोक आहे. भूर्भुवः स्वः मह जन तप सत्य, सत्य लोकापर्यंत सगळा आढावा घेतलेला आहे. तुकोबरा म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यंत निजळ देशी. ब्रह्मदेव जरी होता आलं तरी ब्रह्मदेव सुद्धा झालो तरी तिथं दुःख आहेच, नाही असं नाही. पुनरावृत्तीची आमापान वळली. पुनरावृत्ती ब्रह्मदेवाला सुद्धा नाही आहे. त्याचं शरीर ठरलेलं आहे, त्याचं आयुष्य ठरलं आहे, त्याचं जीवन ठरलेलं आहे आणि त्यामुळं पुनरपि जननम पुनरपि मरणम त्या कोणाला आहे? ब्रह्मादिक देवान. त्यामुळं परलोकातल्याही सुखाची आणि इहलोकातल्याही सुखाची स्वरूपता ज्यांना माहीत आहे अशी जे जिज्ञासू अवस्थेचे लोक आहेत ते म्हणतात की बाकी काही नको, अहम वेदविद अस्मी पण अहम ब्रह्मविद नास्मी. आणि वेदविद जरी आहे तरी अजून ब्रह्मविद झालेलं नाही नारद महर्षी. आणि म्हणतात मी त्या सनकादिकांच्या समोर जाऊन नारद महर्षी प्रश्न करतात, अहम वेदविदो न अहम ब्रह्मविद. मी वेदविद आहे पण ब्रह्मविद नाही आहे, म्हणजे अनुभूतीपूर्ण नाही. याच्याकरता अनुभूती करता जे प्रयत्न करतात त्यांना म्हणतात जिज्ञास. आणि त्याच्या पुढे जाऊन अनुभव घेतलेले जे असतात त्यांना म्हणतात मुक्त. नाही का? अनुभव ज्यांना आला, ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव शब्द बोलता येत नसतो पण ऐसा ज्याचा अनुभव कोण बोलू शकतं? ज्यांना अनुभव आलाय तेच. नाही, तुकोबराय अनुभवपूर्ण महात्मे आहेत. तुकोबरायांची स्वरूपता बघायचं म्हटलं तर तुकोबरायांच्या दृष्टीने एवढी अनुभूतता तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये आहे. बघायला गेलं तर विठ्ठल जळीच तळी भरला रिता ठाव नाही उरला, तुकोबरायांचीच प्रमाण. विठ्ठल विस्तारला जणी सप्त हे पातळ भरणी. हे ज्यांना ज्ञान झालं हे कोणाचं चिंतन आहे महाराज? नाही का? ऐसा ज्याचा अनुभव कसा अनुभव आहे याचं चिंतनच करायचं म्हटलं तर नाही का, विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा भेद मंगळ भेदा भेद मंगळ Ram
विष्णुमय वैष्णवांचा धर्म. प्रत्येक वैष्णवानं धारण करण्याचा भाव काय? विष्णुमय जग, विश्वदेव सत्य. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असू दे असू दे असू दे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवाचं ज्यांना अनुभव आलेला आहे, ऐसा ज्याचा अनुभव कसा आहे तर विष्णुमय. यत्किंचित परमात्मा व्यतिरिक्त या जगतामध्ये यत्किंचित वस्तुतेची भावता नाही, अशा व्यापकत्वाचा अनुभव एक आहे. आणि विश्वदेव सत्यत्वे, हे संपूर्ण विश्वच देवरूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. बरं का? तुम्ही म्हणाल आम्हाला तर भेद दिसतोय. आम्हाला भेद दिसतोय तोपर्यंत आपला ऐसा ज्याचा अनुभव होत नाही. आम्हाला जोपर्यंत द्वैत दिसतं तोपर्यंत ऐसा ज्याचा अनुभव होत नाही. अनुभव बरेच असतात व्यवहारात, जीवनातले प्रत्येकाचे अनुभव भिन्न आहेत. प्रत्येकाला जगतातले व्यवहारातले अनुभव भिन्न असले तरी परमार्थिक अनुभव एकरूपत्वेने येतात. व्यवहारामध्ये प्रत्येकाचे अनुभव बघा. तुकोबरायांच्या बाबतीत बघायला गेलं तर तुकोबरायांच्या जीवनामधली स्वरूपता बघायचं म्हटलं, नाथ महाराजांच्या जीवनातली स्वरूपता बघायचं म्हटलं, किंवा ज्ञानोबरायांच्या जीवनातली स्वरूपता व्यावहारिक दशेमध्ये, म्हणजे जेव्हा या शरीर रूपानं जे व्यवहारामध्ये वागतात राहतात त्या व्यावहारिक अवस्थेचं चिंतन करत असताना ज्ञानोबरायांच्या बाबतीत बघायला घेतलं तर भिक्षा मागावी लागत. भिक्षा मागण्याकरता गेलं तरी ती भिक्षासुद्धा कोणी देत नव्हते, दिली तरी ती टाकून दिली जायची, अशी अवस्था ज्ञानोबरायांच्या होती. तुकोबरायांच्या बाबतीतली अवस्था बघायचं म्हटलं तर तुकोबरायांची भरपूर संपत्ती होती, भरपूर पहिली संपत्ती, भरपूर प्रॉपर्टी होती. पण तेच तुकोबरायांनी काय केली सगळ्यांना माहीत आहे की दुष्काळ पडल्यानंतर सगळे जे लोकांवर दया येऊन त्यांनी काय केलं, त्या संपत्ती नाही का, त्या धनाची अपेक्षा अभिलाषा ठेवली नाही. परिपूर्ण वैराग्य रूपता धारण झाली तुकोबरायांची, नाही का. मग तुकोबरायांची जी परिस्थिती आहे ती कशी झालेली आहे याचं वर्णन आहे. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखत. आम्ही सदैव अशा अवस्थेच आहे की पुढं जरी आम्ही काही मागायला गेलो तर मागं कुत्री घर राखती, कारण मागं काय नाही का. काय अवस्था तुकोबरा आपल्या स्वतःची वर्णन करतात, स्वतःची परिभाषा. विठाला 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 काय सांगतो बघा. ज्ञानोबरायांची अवस्था कशी होती, तुकोबरायांची अवस्था कशी. नामदेवरायांच्या बाबतीत ते नामदेवराई म्हणतात की आम्हाला चंद्राचं प्रकाश आहे नाही का. काय अवस्था असेल बघायला. घराच्या बाबतीतलं वर्णन आहे, व्यवहारातलं वर्णन. नाथ महाराजांच्या बाबतीतलं वर्णन जरा असं फरकाच आहे. नाथ महाराजांच्या घरामध्ये पुरणपोळीचे नैवेद्य असायचे सारखे नाही का सतत. नाथ महाराजांची भरपूर व्यावहारिक जीवनातली परिस्थिती चांगली होती, अत्यंत उत्कृष्ट नाही का. फरक झाला का नाही सांगा. नाथ महाराजांच्या परिस्थितीमध्ये तुकोबरायांच्या परिस्थिती, ज्ञानोबरायांच्या परिस्थितीमध्ये फरक आहे की नाही व्यवहारामध्ये. पण तुम्ही सांगा, नाथ महाराज ज्याच्यामध्ये सुख मानतात तो परमात्माच आहे. तुकोबराय ज्याच्यामध्ये सुख मानतात तो परमात्माच आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्यांच्या परमार्थिक सुखाची लक्षणता एकच आहे, परमार्थिक सुखाची व्याख्या एकच आहे. त्यांना जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्या अवस्थेचं स्वरूप एकच आहे. त्यांना जो परमार्थिक अनुभव आलेला आहे तो एक आहे. व्यावहारिक दशेमध्ये प्रतिबंधता वेगवेगळे असू शकते. व्यावहारिक दशेमध्ये कोणाला प्रतिबंध अधिक असेल, कोणाचा प्रतिबंध कमी असेल. पण परमार्थिक दशेमध्ये जे एका अवस्थेला प्राप्त झालेले आहेत बघा, वर्णनच आहे. अभंगातनं वर्णन बघून जावा. अभंग वेगवेगळ्यांचे असले तरी शब्द कसे एक येतात बघा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेव, एकच चिंतन. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. काय फरक झाला कसा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवर विठ्ठेवरती उभा आहे. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. बघा त्यांच्या परमार्थिक चिंतनामध्ये फरक आहे का, अनुभवामध्ये फरक आहे का. परमार्थिक अनुभवाची रूपता एक असते, पण व्यावहारिक अनुभवामध्ये जरी फरक असला तरी ते परमार्थिक अनुभवामधल्या रूपतेला फरक देत तो एक आहे. आणि एकमेव अद्वितीयम ब्रह्म त्याची रूपता इथं आपल्याला प्रकाशित करायची असते. देव सगळीकडे आहे, किती ठिकाणी आहे, सर्वत्र भरलाय. विठ्ठल जळी स्थळी भरला.
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सगळ्यात पहिल्यांदा नास्तिक प्रवृत्तीचे असतात, नास्तिक असतात लोक. ते देव आहे या शब्दाला सुद्धा शून्यम शून्यम, नाही नाही म्हणायला लागतात. पण तुम्हाला सांगू का, नास्तिक जे नाही नाही म्हणतात, शून्यम शून्यम, शून्यच आहे. ह्या जगामध्ये जगत नावाची गोष्ट शून्य. मग शून्य आहे हे कोणीतरी बघणारा तरी लागतो. माऊली त्यांचं खंडन करतात, म्हणतात शून्य कोणीतरी बघणारा तरी, शून्य जगतामधला आहे किंवा जगत आहे हे बघणारा कोणीतरी आहे, म्हणून जगताची प्रतीती आपल्याला येते. बिना बघणाऱ्याची स्वरात जगत प्रतीती येत. याचा अर्थ जो बघणारा आहे ना तो आहे. कसा आहे? जसा लाकडात अग्नी आहे, ऐक नाही लाकडात अग्नी. मग लाकडात अग्नी आहे म्हणून काही दिसतो का आपल्याला? तर लाकडातला अग्नी नाही, नाही दिसत. लाकडात अग्नी आहे. दुधात तूप आहे, दिसतं काय तूप? नाही. दगडामध्ये सोनं आहे. तू म्हणाल दगडात सोनं आहे तर एवढं महाग कशाला? मग सगळ्याच दगडात सोनं नाही, पण सोन्याच्या खाणी जे आहेत ना तिथं दगडामध्ये सुवर्ण आहे, त्या दगडांमध्ये सोनं आहे. पण ते बघण्याकरता काहीतरी क्रम करावा लागतो, काहीतरी त्याचा नाही का, त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया करावी लागते, तेव्हा ती सुवर्णता कशी तरी कष्टानं प्राप्त होते. म्हणून सोनं एवढं महाग आहे, नाही का. दगडामध्ये जसं सुवर्ण आहे, लाकडामध्ये जसं अग्नी आहे, दुधामध्ये जसं तूप आहे, तसं प्रतीतीला येत नाही पण आहे. प्रतीतीला येत नाही, आल्या लगेच म्हणतो देव पाहिजे एखादा. मग माऊली म्हणतात नाही का, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत श्री शिवाया. लगेच गडबडीत येणाऱ्याला नाही 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 का. तुका म्हणे असे नचले तांतणी, अनुभवे कोणी येईल करू, येईल करू. पूर्व पक्षी धातू धिकारीले जन, तुका म्हणे यासी नचले तांतणी, अनुभवे गोडी येईल करो. अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवावा लागेल. आहे शब्द कळाला, आपल्यालाही कळाला, लोक सांगतायत आहे 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 शब्द कळाला, पण अनुभवला का हा पहिला प्रश्न. कळाला हे परोक्षत्वानं झालं आणि अनुभवला हे अपरोक्षत्वानं झालं. त्या अनुभवण्याकरता आपला परमार्थ असतो. आपला परमार्थ भगवंत अनुभवा म्हणूनच आहे की नाही सांगा. आपण भगवंत अनुभवावा म्हणूनच आपला परमार्थ आहे की नाही. देव अनुभवावा म्हणूनच परमार्थ. मग तो कसा अनुभवावा याची साधनता आहे, आणि त्या साधनतेच्या द्वारा कळाला कसा कळाला. विठ्ठल जळी सर्व व्यापकत्वानं, म्हणजे कसा आहे मग तिथं कारण रूप पण आहे, आणि जो विटेवर उभा आहे तो सामान्य नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण्य, नाही रूप वर्ण गुळजेते. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारणिया. त्याच्याकरता काहीतरी क्रम करावा लागला, त्याशिवाय त्याची प्राप्तता झाली नाही. मंथोनी नवनीता तैसे घे आनंद. मंथन केलं गेलं नवनीताचं, तेव्हा पुढं तुपाची प्राप्तता आहे. बरोबर ना. तसा म्हटले त्याच्याकरता विचारोनी अहंकार सांडीजे, विचार करावा लागेल. असा तसा भेटत नाही म्हटले. त्याला प्राप्त करण्याकरता विचार आहे. संतांच्या मार्गाने विचार करावा, नुकता विचार करून चालत नाही. विचार करणारे भरपूर करतात. एक जण तर एवढा विचार करतो तो बायको म्हणले आजारी पडशील, जरा विचार कमी करा. बायको म्हणले आजारी पडशील विचार करून करून, जरा विचार कमी करा.
कुठला पण विचार मनात आणून चालेल का? विचार आणावा आणि काय विचार करावा? मी कोण हा करावा विचार. मी कोण विचार करावा. कधी तर बसल्या बसल्या सदा विचारे तस्मात जीवो ब्रह्म परात्मनो. जीव काय, ब्रह्म काय, परात्मा काय, भगवंत काय, माझं स्वरूप काय, जगाचा विचार करावा. हे जगत कसं आहे, जगताचं स्वरूप काय, नाही का? याचा विचार केला तर हळूहळू कळायला लागेल लय चिंतनामध्ये जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. पुढला भाव जातो. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नापरः. हे सिद्धांत कळण्याकरताच विचार चालू करावा लागतो. सदा विचार करूनच अहंकार जातो. नुकती कल्पना करून नाही. विचार करणं, थोडासा विचार करावा लागतो. म्हणून शास्त्रकारांनी काय केलेलं आहे, परमात्म्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचण्याकरता विचार कसा कसा केलेला आहे बघा. की नाही 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 असं वेदशास्त्र सांगतं. हे नाही, जसं की अन्नमय कोश देव नाही, ब्रह्म नाही, आत्मतत्व नाही, मनोमय कोश आत्मा नाही, प्राणमय कोश आत्मा नाही, विज्ञानमय कोश आत्मा नाही. हे कसं नाही याच्याकरता युक्ती देऊन सांगितलेलं. आपले पंचकोश असतात आणि त्यामध्ये आवृत असणारा आत्मतत्व. गुहायितम ब्रह्म येतात पंचकोशो विवेकतम बौद्धम शक्यम तो कोशो पंचकम प्रविच्यते. गुहेमध्ये अधिक असणार, आवृत असणार. आवृत कशा नाही, अज्ञानाने आवृत असणार. बघा, स्वप्न पडल्यानंतर, स्वप्नामध्ये आपण गेल्यानंतर जागृतीतली आठवण न करून देणं ही एक स्वप्नाचं काम आहे. आणि स्वप्नातले विविध प्रकारचे पदार्थ दाखवणं हे स्वप्नाचं काम आहे. स्वप्नात दोन काम होतं. जागृतीची आठवण करू न देणं आणि जगतातले स्वप्नात विविध प्रकारचे स्वप्नातले दृष्टांत, म्हणजे स्वप्नामध्ये विविध रूपात आपण जगायला लागलो, वागायला लागलो, या प्रकारचं दाखवणं. स्वप्नातलं जगत दिसतं का नाही सांगा. आता दिवसा स्वप्न बघता तो प्रश्न वेगळा. आता बसल्या बसल्या स्वप्न तुम्ही बघत असाल एखादं, तो प्रश्न वेगळा. स्वप्नाचं काम आहे काही जागृतीतलं ज्ञान करून न देणं आणि जगद्रूप त्या स्वप्नातले काही पदार्थ प्रतीतीला येतात. तसं अज्ञानाचं काम आहे ब्रह्मज्ञान करून न देणं. त्याचं नाव आवरण आहे. आणि जगद्रूपता भेदानं प्रतीतीला आणून देणं याचं नाव विक्षेप आहे. विठ्ठल विठ्ठल आहे पण आहे. जसा दोरी आहे की नाही, दोरी रात्रीचा निघाला आणि अचानक दोरी पाय पडला दोरीवर, वाटला साप. असा पळाला की 8 दिवस त्या गलीतनं पण आला नाही. एवढा पळाला की तिकडं आला पण नाही. दररोजचा रस्ता त्याचा. एक जण म्हटला, अरे 8 दिवस दिसला नाही, दररोज जाणारा माणूस तू, दररोज मला गावाला येणा घालून येतो. तर त्या तिथनं काय येत नाही. त्याला विचार काय येत नाही. म्हणला असलं लांबडं होतं आणि एवढं जाड होतं. अचानक पाय पडला, म्हणला वाचलो, पळालो, आता तिकडं येत पण नाही. तो म्हणला तुला जसं वाटलं तसं मला पण वाटलं. आणि काय झालं, मी पण त्याच गलीतनं येत होतो. जसा तू त्या गलीतनं त्यावेळी गेला तसा मी पण गेलो आणि माझा पण पाय पडला, पण मी पण पळालो, जरासं पळालो आणि मागे गेलो, टॉर्च लावून बघितलं, नव्हतं ते दोरी होती. फरक काय झाला, मी बघितलं म्हणून काय झालं, माझा फेरा चुकला. तू बघितलंच नाही म्हणून तुझा फेरा पडला. तुकोबांच्या भाषेत सुकलिया वर्म फेरा पडे. तसं जाणून घ्यायचा प्रयत्नच नाही झाला तर येण्याची शरीरा येणे सरे किंभवणा झाली चिरा पडे. येण्याची शरीरा येणे सरे, जर जाणून घ्यायचा प्रयत्नच नाही झाला तर एरझारी चिरा पडे. पुन्हा आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम. याच देही घडे, हे जाणण्याचं ज्ञान याच देहात घडू येणे, याच देही घडे देवाचे भजन, नाही का? तसं हे शरीर मिळाले कशा करता याचा पहिला विचार करा. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करता करता त्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचतायत आणि ज्ञानानं त्याच्यापर्यंत पोहोचतायत. जीव ब्रह्मेव नापर, या ज्ञानापर्यंत. मग आहे कसा कळा लावा लागेल. आहे ते वर्म, आणि जे वर्म कळणं आणि त्या वर्म अनुभूतीमध्ये कळायला लागतं, अनुभव येतो. आणि कसं कळालं, ज्यांना कळालं ते कसं कळालं, विश्वदेव सत्यत्वे आहे पण. म्हणून माणसानं संतांच्या आणि आपल्या वाक्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आपलं काय होतं, विश्वास नाही. तुकोबरा म्हणतात संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर विश्वास असला. गुरु बोध करतील हो, पण गुरूंनी केलेल्या बोधावर आपला विश्वास आहे की नाही पहिला आपण चोकाळलं पाहिजे. आपल्यामध्ये आतमध्ये आहे या उपाधी माझी गुप्त,
चैतन्य असे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. चैतन्याची परिवर्तितता होत नाही. वर्ण परिवर्तन झालं तरी देहात परिवर्तन होतं का नाही सांगा? देहात परिवर्तन होतं, वर्ण परिवर्तन होतं देहाचं. कसं आहे की जायते वर्धते विपरिणामते अपक्षयते मर्यते. जन्म होतो माणसाचा, वाढतो शरीर, त्याच्यात परिवर्तन बदल झालं शरीरामध्ये. विपक्षीयते कमी कमी ऐकायला कमी यायला लागलं, डोळ्याने कमी दिसायला विपक्षीय. जायते वर्धते वाढतं, विपरिणामते बदल होतो, अपक्षीयते कमी कमी बनायला, म्रियते शेवटी या शरीराचं एक आयुष्य ठरलेलं आहे. 100 वर्ष पुन्हा 125 वर्ष, माझे 25 घेऊन टाका, काय हरकत नाही. हा म्हणजे पण तरी पण ठरलेलं आयुष्य. देह हे काळाचे आयुष्य जात आहे पहा. काळ जपत से महा स्वहिताचा घोर राहा वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. शरीरामध्ये परिवर्तन आहे, पण ज्याच्यात बदल होत नाही तो मी बदलला का? त्या मीला आपण जाणण्याचा प्रयत्न केला का? ज्याच्यात बदल झाला नाही. लहानपणी आज्याच्या मांडीवर खेळलेलो मी शब्द लक्षात ठेवा. लहानपणी आज्याच्या मांडीवर खेळलेलो मी, म्हातारपणी नातवांना मांडीवर खेळवणारा मी शब्दात बदल झाला का? तसं इदम शब्दात बदल होत नाही. दोरी वाटणं आणि साप वाटणं दोन्हीतला फरक काय आहे? वाटण्यातला फरक आहे, पण इदम शब्दात फरक नाही का? जसं दोरीवर पाय पडला पण काहीतरी आहे या गोष्टीवर बदल आहे का? तसं आहेवर विश्वास पाहिजे. आहे या उपाधी माझी गुप्त आहेच म्हणून प्रतितीला येतं जगद्रूपात. नसेल तर प्रतिती कशी आहे? त्याला जाणण्याकरता साधन आहे. आल्या आल्या गडबडीत भेटत नाही. त्या साधनेनं परिपूर्ण करून विश्वदेव सत्यत्व ऐसा ज्याचा अनुभव. त्या साधनेनं परिपूर्ण झाल्यानंतर अनुभव आलेला आहे, आणि अनुभव आल्यानंतर ऐसा ज्याचा अनुभव. असा अनुभव जो आहे ना, तो अनुभव आले असे तसे सामान्य राहत नाहीत, नाही का? सामान्य राहत नाहीत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. त्यांचं वागणं कसं असतं? वागण्यात परिवर्तन. हरणाला सुद्धा पुढे पाणी दिसतं आणि माणसालाही पाणी दिसतं का नाही सांगा? रस्त्यानं जाताना आता अलीकडे डांबरीवरती जर अशा उन्हाच्या कडाक्यानं डांबरीवरती आपण रस्त्याने निघालोय आणि कडक उन्हामध्ये आपल्याला पुढे पाणी असल्याचा भास होतो, नाही का? आणि हरण पळतं त्यालाही पाण्यासारखा भास दिसतो, पण ते खरं मानतं. आपल्याला माहिती आहे ते खोटं आहे. दोघात फरक आहे की नाही? ते खरं मानतं, आपल्याला माहिती आहे ते खोटं आहे. ज्याला कळालं त्याच्यामध्ये फरक काय झाला हे सांगायचं. ज्याला कळालं खरं आहे का खोटं आहे, खरं आहे ते काय कळतं सांगा लवकर. तहान लागली असेल तर पळायला लागतं. हरण पळायला लागतं. का पळतं? त्याला कळालं खरं. दोघांनाही दिसतंय की नाही सांगा? दोघांनाही दिसतंय, हरणालाही दिसतंय, आपल्यालाही दिसतंय. फरक एवढाच झाला की ते हरण पळायला लागलं, आपण पळत नाही. का पळत नाही? कारण ज्ञानात फरक पडला. त्यांनी कळवून घेतलं की हे खोटं आहे, आणि ह्यांनी कळवून आपण कळवून घेतलं खोटं आहे, त्यानं कळवून घेतलं नाही खोटं आहे. ह्यामध्ये परिवर्तन झालं. तसं या जगताकडे पाहण्यात जगत ज्या अवस्थेला प्राप्त झालेल्यांनाही जगत प्रतीतीला येतं. जोपर्यंत संस्कार अवस्था आहे, हे देहरूपता आहे, संस्कार अवस्था आहे, तोपर्यंत जग प्रतीतीला येतं. पण या जगताचा बाद निश्चय होतो. दोरीवर वाटलेला सर्प आहे, त्याच्यामध्ये जरासं स्वरूपाध्यास आहे. ते तिथं उदाहरण जरासं बाजूला ठेवा. पण दुसरा एक उदाहरण देत आहेत. स्वरूपाध्यासाचं उदाहरणात कसं आहे? दोरीचं ज्ञान झालं, नाही का? त्याला म्हणतात निरुपाधिक भ्रम आणि सोपाधिक भ्रम. सोपाधिक भ्रम आणि निरुपाधिक भ्रम. स्वप्नाचा दृष्टांत निरुपाधिक भ्रम आहे. निरुपाधिक भ्रमामध्ये काय होतं? जागृत झालं की स्वप्न गेलं, खोटाय कळालं. दोरीचं ज्ञान झालं की सर्प खोटाय कळालं. पण सोपाधिक भ्रमामध्ये पुढं वस्तू आहे, दिसते पण त्याच्यातनं तथ्य कळाल्यामुळं निवृत्त अवस्था आहे. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर तुम्हाला हे माहिती आहे, फुलावरती स्फटिक ठेवला. काय ठेवला? फुलावरती स्फटिक ठेवला. ते स्फटिक कसं आहे तुम्हाला माहिती आहे? काचेसारखा पारदर्शी स्फटिक ठेवल्यामुळं आतला फुलाचा कलर कशावर दिसायला लागला? स्फटिकावर दिसायला लागला. आता स्फटिकावर फुलाचा कलर दिसायला लागला, हे दिसणं संपले का? पण लहान मुलाला विचारलं काय लाल आहे, ते म्हणते स्फटिकच लाल आहे. पण तो लालपणा कुणाचा आहे?
फुलाचा आहे, लालपणा फुलाचा आहे, पण त्या मुलाला वाटतं की स्फटिकच लाल आहे, पण आपल्याला वाटत नाही, कारण आपल्याला माहिती आहे हा लालपणा फुलाचा आहे. दोन्हींच्या समोर उपाधी आहे की नाही सांगा, उपाधी समोर आहे की नाही सांगा. त्यातला भेद काय बदल केलाय का, ज्ञान झाल्यानंतर बदल झाला का, का आता स्फटिक निघून गेला असं झालं का, जसा सर्प निघून गेला दबाद झाला, सर्प नावाची गोष्टच नाही कळालं, स्वप्न निघून गेलं जागृत झाल्यावर कळालं, पण स्फटिक गेला का, फूल गेलं का, त्यामध्ये दिसणारा लालपणा तरी गेला का, तरीही बदल झाला आपल्यामध्ये. पहिलं वाटत होतं फुलामध्ये लालपण आहे, आता पहिलं वाटत होतं स्फटिकामध्ये लालपण आहे, पण आता कळालं हा स्फटिकाचा लालपणा नाही तर फुलाचा लालपण आहे. काही बदल झाला का, त्याला म्हणतात सोपाधिक भ्रम. निरुपाधिक भ्रम सोपाधिक. तसं जगत प्रतीती आहे तरी सुद्धा जगताचा बाद निश्चय झालेला आहे. संस्कार आहेत तोपर्यंत जगताची प्रतीती असणारच आज्ञा रूपामध्ये. तरीही या जगताकडे बघण्याचा भाव मात्र बदललेला आहे. जगताकडे बघण्याचा भाव बदललेला आहे. काय बदललेला आहे, पहिलं कसं वाटतं ना आता कसं वाटतं. ज्ञान झाल्यानंतर पहिलं कसं वाटतं आणि आता पहिलं वाटत कसं होतं. पहिलं सत्य वाटत होतं, जगतच रूपता वाटत होती, भेद दिसत होता, काम क्रोध लोभ यायला लागलेले, ह्या सगळ्यांचं निवर्तन झालं. फक्त अनुभव आला, ऐसा ज्याचा अनुभव. मग पुढं देवतया जवळी असे, पापणाशे दर्शने, काम क्रोधानाही चाली, भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद, गेला वाद खंडोनी, फक्त एकच गोष्ट झाली, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हा अनुभव लवकर येत नाही म्हणून पुढे चाललाय. हा अनुभव लवकर येत याच्याकरता म्हणणार लोक म्हणणार लगेच तुम्ही सांगितलं ब्रह्मसत्य जगत मिथ्या, कसं काय आम्ही मानू. शब्द ऐकायला बरे वाटतात हो. ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मेवनापर, शब्द ऐकली की, पण ऐकल्यावरच बोध झाला का, त्याच्याकरता साधना आहे. अशी तशी साधना नाही. पहिल्यांदा आपण अधिकारी व्हावं लागतं आणि त्यातनं मग विचारोनी अहंकार सांडीचे विचार करावा लागतो, मग देव प्राप्त होतो नाही का. देवती बळे धरीला सायासे, देवती बळे धरीला सायासे, पूर्व पक्षी धातुरिकारी
वळे धरिला. शब्द काय वळे? सायासे धरिला. अगोदरचा क्रम आहे बरं का तो. असा तसा धरला नाही, सहजासहजी भेटत असता. अहो यदक्षरम वेद विदो वदंती विशंती यदि तैवितरागा यदि चंतो ब्रह्मचर्यंचरंती तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे. ज्याच्या प्राप्तीकरता भले भले मोठमोठे विद्वान पंडित ज्ञानी महानुभाव भगवंत गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगतात की माझी रूपता मोठमोठ्यांना जाणता येत नाही. कोणाकोणाला नाही म्हणले. भगवंत वर्णन करतात भूये महाभाव श्रोणवे परमच्छते हे प्रिवाणाय रक्षामिका नमे विदुसर्गणा प्रभौम न महर्षय अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश. नमे विदुसर्गणा प्रभौम न महर्षय. माझी रूपता, माझी स्वरूपता, माझे जगतलातलं वावरण हे प्रभोमन महर्षय, महर्षादी लोकांना, देवांना माझी स्वरूपता सहजासहजी जाणता येत. मग तुम्ही सांगा पुढं कसं आहे? मग कसं जाणता येईल ह्याच्याकरताही पुढं वर्णन आहे. प्रभोमन अहम आदिर्हि देवाना महर्षीणांचे सर्वस्व. जगत रूपतेची प्रतित्ताचा आदी रूप कोण आहे तर ओम नमोजी आद्या. जो आद्या नाही का, वेद प्रती वाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा म्हणून अनादी शब्द आहे. अनादी निर्गुण, आनंद अद्वय नित्य निरावय, अनादी 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 निर्गुण प्रगटली भवानी. ज्यांच्याबद्दल भगवंताबद्दल वर्णन करताना तो जगताची कारण रूपत्वे नाही जन्माद्यस्य यतः असं ब्रह्मसूत्रात वर्णन आहे. जगताची आदी रूपता ज्याच्यामध्ये, अशा परमात्म्याबद्दलचं बोलणं आपलं चाललंय. त्याचा अनुभव आला मग देव त्यांच्यापेक्षा वेगळा कुठं असेल. देवतया जवळी अनुभवला आला. पण अशा कठीण असणाराही देव तसा कठीण नाही बरं का. साधनेद्वारा प्रयत्न केला तर कठीण नाही, आणि संतांनी सोपा मार्ग सांगितला तर अधिक सोपं झालेलं आहे. सोपेवर मज सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊन नाचा. सोपा मार्ग संतांनी आपल्याला सांगितला. नाचत नाचत आनंदाची अनुभूतता आणि त्या अनुभवाच्या दिशेने जात असताना ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. त्या कीर्तनामध्येच त्याचा अनुभव यायला लागेल. फक्त मनापासून आलं तर, मन घरात ठेवून आलं तर नव्हे, नाही का. कीर्तनामध्ये यायचं असेल तर मनासहित, आणि मनासहित नुकतं नाही आहे तर मनामध्ये भाव घेऊन यावं लागेल. कोणता भाव पाहिजे महाराज? नाही का, मी अमुक, मी तमुक, मी महाराज, मी शास्त्री, मी विद्वान, मी पंडित, मी ज्ञानी, मला एवढं ज्ञान येतं, मला एवढं कळतं, हे सगळे भाव घेऊन ब्रह्मानंद कीर्तनात अनुभवता येईल. मी हा शब्द घेऊन आलो तर ब्रह्मानंद आनंद. मी कोणीतरी विशेष, मी कोणीतरी विशेष, अहंकार बाजूला साळावा लागतो. त्या अहंकाराला बाबा अहंकार निशी घनदाट, नाही का, गुरुवचने फुटली पहाट. आणि त्या अहमपणाचा भाव संपला की मनाची अत्यंत निर्मळता, शुद्धता जर असेल त्यांना सहज देव भेटतो. काय वर्णन आहे की देव भेटणं भल्या भल्यांना लवकर कळालं नाही, देव कळत नाही स्वरूप, पण भोळ्या भाविकांना सहज कळतो. भोळे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. जसा पाहिजे तसा देवाला स्वरूप आणायला भाग पडतात, नाही का. आला नवा रूपा म्हणे झाला रूपा, म्हणे झाला रूपा, आला नवा रूपा. सोपा झाला बरं का महाराज. कीर्तनामध्ये काय झाला, भक्ती नामचिंतनामध्ये सोपा होतो. आला नावा रूपा, नाम रूपा सहित आपल्या समोर दिसायला लागतं, सगुण रूप दिसायला लागतं. काय करू बाय सावळे गोवित आपे आपे लपत म्हणत येते. मन लपायला लागतं, अनुभूती पूर्ण यायला लागतं. म्हणून त्या स्वरूपाचा अनुभव घ्यायला लागतो. मग भक्ती माध्यमातनं, ज्ञान मार्गातनं, नाही का,
ही साधन रूपत आहे. आणि मग त्याचा अनुभव जर आपल्याला आलाच असेल, कसा आला? भोळे भाविक जुनाट सांगितलेलं अंतकरणाची निर्मळता पाहिजे, अंतकरणाची शुद्धता पाहिजे, त्याच्यावर स्नेह पाहिजे. किती स्नेह पाहिजे की त्याच्याबद्दल बोललं की आनंद वाटला पाहिजे. वाटतो का? त्याच्याबद्दल बोललं की आनंद वाटला पाहिजे. भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये की माझे भक्त एक दुसऱ्याला भेटतात तेव्हा काय बोलतात. भगवंताचं बोलणं आहे. माझे भक्त साधक लोक, जे भगवंत आवडणारे लोक आहेत, ते एक दुसऱ्याला भेटल्यावर काय बोललं पाहिजे महाराज? काय म्हणतात? इंजिनियरला भेटल्यावर काय बोलतो? इंजिनिअरिंग भाषेत बोलेल. डॉक्टरला भेटल्यावर डॉक्टरी भाषेत बोलेल. मृदंगवादकाला भेटला तर नाही का तुमच्या मृदंगातलं ज्ञान. पण तुम्हीच भक्त असाल तर देवाबद्दल पण बोलता. तुम्ही कोणाबद्दल बोलता? देवाबद्दल. असा कीर्तनामध्ये मृदंग वाजला, देवा करता आनंदाचं वातावरण झालं, असंही मृदंगवादक बोलू शकतात. भक्ताला भेटल्यावर काय बोलेल नाही का? भक्ताला भेटल्यावर, शेतकऱ्याला भेटल्यावर शेतीतलं बोलेल, बरोबर ना? भक्ताला भेटल्यावर काय बोलेल? गीतेमधलं वर्णन आहे. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती चरमंतीच. मच्चिता मद्गत प्राणा, ज्यांचं चित्त माझ्यामध्ये स्थिर झाले, मद्गत प्राण झालेले आहेत, बोधयंत परस्परम, एक दुसऱ्यांना बोध करतात. कथयंतश माम नित्यम, मलाच कथन करतात. आणि तुष्यंतीचं संतुष्ट होतात, रमंतीचं रममान होतात. माझ्याबद्दल बोलत असताना संतुष्ट होतात, चेहरा प्रसन्न व्हायला नाही का? हे कोणाचं? भक्ताचं सांगायला लागलं. त्याचं वर्णन आहे की मच्चिता मद्गत प्राण. आपण जर भक्त असेल तर आपल्यालाही असं वाटायला लागतं बरं का. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम, एक दुसऱ्याबद्दल माझ्याबद्दल बोध करतात. कथयंतश माम नित्यम, मलाच कथन करतात. तुष्यंतीचं संतुष्ट होतात, रमंतीचं रममान होतात माझ्याबद्दलच. अशी असणारे भक्त आहेत. बघा, देवाबद्दल बोललं की चेहरा खुलतो, आनंदित होतो, प्रफुल्लित होतो, आनंद वाटायला लागतो. हेच तर जीवनातला आनंद आहे. आणि भक्ती आहे ही परमार्थिक चिंतन आहे. म्हणून भगवंताबद्दल बोललं जातं, भगवंताला आठवलं जातं, भगवंताचा अनुभव घेतला जातो. कीर्तनामध्येच अनुभूतीला यायला लागतं. कीर्तनामध्ये असेल आपण तर बरं का. सारखं ह्याचं कवा संपायचं असं म्हणत असाल तर मग कसं काय कीर्तनात आनंद आहे नाही का? भक्तिमय वातावरणामध्ये ती अनुभवायची असेल तर मनाची तयारी करावी लागते. सोपा विषय आहे. आपण कुठं बसलोय? काय म्हणायचं? तो कीर्तनात बसलोय, हा सुद्धा एक भाव पाहिजे. कुठं बसलोय? कीर्तनात. एखाद्याचा फोन आल्यानंतर एकानं विचारलं कुठं आहे? रामकृष्ण. कुठं आहे म्हटल्या म्हणणारा काय म्हणतो? कीर्तनात आहे. अहो, कीर्तनात आहे शब्द, त्याला वाटतंय मी कुठं बसलोय? कीर्तनात बसलोय. हे शब्द सुद्धा त्याला काय करतात? शुद्ध करून टाकतात. त्याचं अंतकरण शुद्ध होतं. कारण कुठं बसलोय? कीर्तनात बसलोय. आणि ज्यानं फोन केला त्याच्याही अंतकरणामध्ये शुद्धतेचा भाव तयार होतो. कुठं बसलाय तो? कीर्तनात बसलाय. फक्त मनात तो भाव आठवावा लागतो. मनात तो भाव पाहिजे. मी कीर्तन ऐकतोय, मी भजन करतोय, मी नामचिंतन करतोय आणि मग मी वारकरी आहे, मी भावभक्ती धारण करून बसलोय. बरोबर ना महाराज? असा भाव जरी आला तरी सुद्धा आपलं अंतर शुद्ध होतं. देव मनात आठवला तरी अंतर शुद्ध व्हायला. सोपा विषय आहे. जेवायला बसलेला माणूस, दररोज आपण अन्न खातोच की, पण ते जर कृष्णार्पण खाल्लं तर त्याचंच नाव काय झालं? प्रसाद. जेवला का म्हणायचं का प्रसाद घेतला का म्हणायचं? आपण काय म्हणायचं? आपण म्हणताना म्हणतो जेवला का. पण आपण भक्त रूपात जर बोलायचं असेल तर प्रसाद घेतला का, प्रसाद ग्रहण केला का म्हणावं? कारण भक्त कधीही देवाच्या शिवाय त्याला अर्पण केल्याशिवाय खात नाही. देव भक्त असतो तो देवाला अर्पण केल्याशिवाय खात नाही. दररोज संकल्प करावा लागतो आपल्याला, कृष्णार्पण असतो नाही का? कारण ते जे काही भक्त करतो ते कृष्णार्पण असतं. यत करोसी यदस्नासी यज्जोसी ददासी यत, बरं का? यत तपस्सी कौंते तत्कृष्व मदर्पणम. जे पण तुम्ही काय करा ते कृष्णार्पण. मग तुम्ही म्हणाल कारण का? तो आनंद कसा घ्यायचा? तर कृष्णांचाच आनंद, त्यांच्या स्वरूपाला बघून आनंद आहे नाही का? कृष्णार्पण केलेल्यातनं प्राप्त झालेला प्रसाद खाताना अलौकिक आनंद येतो बरं का? प्रसाद खाताना आनंद येतो का जेवण करताना आनंद येतो? नाही का? भक्ताला प्रसाद खाताना आनंद येतो.
भाव काय मोठं काय कष्ट करावं लागतं का? बघा, परिवर्तन भावाचं करायचं. फक्त आपल्यात शुद्धता व्हायला लय वेळ लागत, अंतकरण तयार व्हायला लय वेळ लागत नाही. ही साधन आहे. हळूहळू 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 आपल्यातली मलिनता संपावी आणि अंतर्शुद्ध होऊन परमार्थिक मन व्हावं. आणि हळूहळू परमार्थिक मन व्हायला वेळ लागत नाही. साधना हळूहळू हळू आपण पुढे जात असतो. ही साधनता आपल्या जीवनाला सफल करत असते. ही साधनता आपल्याला आनंददायक करत असते. ही साधनता आपल्यापासून अनेक दुःखांना विसरायला भाग पाडत असते. ही साधनता आपल्यापासून दुःख निवर्तक असते, नाही का? फक्त करणारा पाहिजे, साधनता करायला पाहिजे. भावामध्ये परिवर्तन म्हणजे मनातल्या भावामध्ये परिवर्तन. सोपा विषय. अन्न खायचं आहे, त्याच्याऐवजी कृष्णार्पण करून प्रसाद झाला. पाणी पिलो, पण तेच जर कृष्णार्पण होऊन असेल तर त्याचंच नाव तीर्थ होईल. काय होईल? बदल होईल का महाराज? मी नटतो का देवाला नटवतो? दररोज देवाला कपडे घालायला लागलो आपण. देवाची मूर्ती समोर आहे, देवाला आपण कपडे, ड्रेस, आपण वस्त्र नेसवतो. आपण पहिले आंघोळ आपण करतो आणि मग देवाला आंघोळ असतो, बरोबर? बिना आंघोळीचं आपण देवाचं पूजा करतो का? सांगायला करतो. म्हणजे आपण ही आंघोळ कुणाकरता करतोय? माझ्या स्वच्छतेकरता का देवाच्या स्वच्छतेची तयारी? त्याला स्वच्छ करायची गरज नाही. तो भाव महत्वाचा आहे, तो शुद्धच आहे, पवित्रच आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. तो सोबतवेनं त्याच्या चरणामधनं वर्णन आहे. काय आहे की त्याची चरणरूपता एवढी सामान्य नाही आहे, एवढी दिव्य आहे. त्याला स्वच्छतेची गरज आहे का? पण भक्ताचा भाव आहे की त्याला स्नान घालावं, त्याला उठवावं. तो झोपलाय कुठं, पण उठवावं हा भाव आहे. त्याला भाव आहे आणि तो भक्त उठवतो देवाला. कारण आपण उठतो ना, देवालाही उठवायचं. म्हणून उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा म्हणावं लागतं. देवाला उठवण्याचा भाव आहे. देव उठतोही, बरं का? भक्ता करता देव झोपतोही आणि भक्ता करता देव उठतोही. म्हणून उठा पांडुरंगा त्याला म्हणावं लागतं. संत बोध सगळ्यालाच करतात, जगाला पण म्हणतात उठा जागे वारे आता. नामदेव राय कुणाला उठवतात? भक्तांनाही उठवतात, उठा जागे वारे आता. लोकांनाही होतात, उठा सावध व्हा, नाही का? आई करे जना तुझ्या सोहिताचा खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, नाही का? पुन्हा भक्तांना उठोनी वेगेसी चला जाऊ रावळासी. देवाला उठवतात. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. स्वतः उठले असतील तर ते दुसऱ्याला उठवतात. स्वतः उठलेत म्हणून दुसऱ्याला उठवतात. आम्हीच झोपलोय तर दुसऱ्याला काय उठवू शकतो? वर्णन आहे तसा. भक्त आहे तो आंघोळ करतोय, स्नान करतोय बरं का? कारण देवाच्या तयारी करता स्नान करतो. घरात नुकतं पाणीवर अंगावर ओतून घेतलं, लक्ष लावलं, साबण लावले, सगळं झालं की ही झाली आंघोळ. कशा करता? ते आपल्या शरीरवृत्ती करता केलं ते आंघोळ, बरोबर ना? पण देवाकरता मी तयार व्हायला लागलोय, स्नान. देवाकरता आम्ही स्वच्छ सुचिरभूत होऊन सुचिरभूत नवीन वस्त्रे कपडे धारण करतोय, नाही का? नवीन वस्त्रे दररोज नवीन कुठं आणायचं तुम्ही म्हणाल तर तसं नाही. धुतलेली असली तर काय हरकत, कारण पूजेला बसायचं आहे ना. स्वच्छ कपडे, त्यातल्या त्यात नवीनच दररोज नको असावीच असं काय नाही. स्वच्छ सुचिरभूतपणा एवढाच. देवाकरता प्रसाद तयार करतोय, अन्न करतोय. माझ्याकरता का देवाकरता? देवाकरता. शेवटी मी खाणारच आहे, खाणार आहे, पण ते अन्न म्हणून केवळ नाही तर तो प्रसाद म्हणून. अर्पण अगोदर कुणाला करण्याकरता करतोय? देवाला. एवढा भाव आपल्यात जेव्हा यायला लागेल, मग व्यवहारात आपण किती जरी असलो तरी सुद्धा, व्यवहारात जरी असलो तरी देव आपल्या जवळ असणार. देव तया जवळी असे. फक्त जाणवला, जसं की त्या मूर्तीमधनं रूपात त्याला अनुभव घ्यायला लागलो. आता तो सुरुवातीला त्याला त्या रूपामध्ये जाणलं गेलं, हळूहळू कळायला लागलं की विठ्ठल जळी स्थळी भरला. हा एक अनुभव आला. रिता ठाव नाही उरला. या अनुभूतीपर्यंत पुढं निघाला. अगोदर आहे, नाही का? आणि ती अनुभूतता आली भक्ताच्या दृष्टीनं. आता भक्तपणा पण पाहिजे आणि जगतानं देवाला जाणायचं पण आहे. जगदरूपानं देव जाणून ज्ञान गिळोणी गावा गोविंदुगा. आता जगतामध्ये ते वर्ततात. ते कसे वर्ततात? जे दृष्टी दिसे ते हरिरूप. त्यांना जे प्रतीतीला येतं, जे लोक दिसतात, ज्या बाबतीत देवरूपच आहे असा अनुभव झालेला आहे. मग देवतया जवळी, देव त्यांच्या जवळ आहे.
त्यांच्या जवळ आहे, म्हणजे अंतकरणामध्ये अनुभवयुक्त असल्यामुळं. आता देव त्यांच्या व्यतिरिक्त कुठं राहील? माझे भक्त गाती जेते नारदानी उभा देते, नारदानी उभा देते, माझे भक्त गाती जेते माझे भक्त जिथं गातात महाराज नाही का, नारदामी उभा. कुठं उभा आहे? देवाची भजन भक्ती चालते तिथं आहे ना. साठवीला हरिजी कोण त्यांच्यापासून त्यांना बाजूला नेईल? कारण अनुभव तिथंच आहे आणि देव ही तिथंच आहेपणाच्या भावामध्ये तो नित्य आहे. आहेपणाचा भाव आनंददायक आहे आणि असा अनुभव ज्यांना आला, देवतया जवळी असे पापणाशे दर्शने, आणि आशांचं दर्शन झालं तरी पाप संपून जातं. ज्यांना देवाचा अनुभव आलेला आहे, आशांचं दर्शन झालं तरी काय होतं? आपलं पाप संपतं. आपलं पाप संपतं. अनेक जन्माची पातकं आपण करून या जगतामध्ये येतो. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पापाचं फळ काय आहे? दुःखच आहे. मग पापाची अपेक्षा कुणाला नसते, दुःखाची अपेक्षाही कुणाला नसते. म्हणजे कारणाची आणि फळाचीही अपेक्षा कोणाला नसते. पाहिजे असतं प्रत्येकाला पुण्य. मग कोणाच्या द्वारा पुण्य होईल? आशांचं दर्शन आपल्याला झालं. आता दर्शन झालं म्हणजे काय हो महाराज? नुकतं ते भेटले एवढंच झालं का? दर्शन झालं या शब्दाचा अर्थ आहे यथार्थ ते कळाले, बरं का? नाहीतर आम्ही दररोज दर्शन घेतलं पण यथार्थ कळालेच नाही. नुकते महात्मा यथार्थ कळाले का? आम्ही यथार्थ कळलं कुणाला म्हणू शकतो? नाही का? यथार्थ कळाले हे कोणाबद्दल आपण बोलू शकतो महाराज? देवाचं दर्शन झालं पंढरपूरला गेल्यावर, भरपूर लोक म्हणतात देवाचं दर्शन झालं, आता मोकळा झालं. म्हणजे जाताना पळत पळत चला पंढरपूरला, पळत पळत काय काय लोक, बरं का, सगळे नव्हे, पळत 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 सगळं पळतच पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान, लगेच गडबडीत पळत पळत चला. तो भाव उतरत नाही मग गडबडीत, नाही का? एकदाच मग पळत 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 सगळं पळत देवासमोर कसं तरी पळत पळत गेल्यानंतर दर्शन झालं असं वाटलं आणि झाल्यावर जरा खोलीवर आलो, मठात आलो, रूमवर आलो, एखादा आल्यावर म्हणतो आता मोकळा झालो. मग आता मोकळा झालो, आता काय करावं? आता निवांत बसून जीवया. दर्शन सगळं पळत, जेवण मात्र नाही का? कारण पोटोबा निवांत आणि विठोबा करता पळतच. अर्थ बघा, असं तसं तो दर्शन देईल का? सांगा, असं तसं दर्शन देईल का? विषय काय आहे? दर्शन शब्दाच्या अर्थत आहे दृश्यते, तो कळाला म्हणून त्याचं दर्शन झालं. दर्शन झालं म्हणजे अनुभव आला. दर्शन असं नाही, त्याच्या दर्शने नाही का, दर्शने मागोती. काय अर्थ आहे महाराज? त्याचा एकदा दर्शन झालं की माग फिरू वाटत नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे, मिठी पडली पंढरे, असे आहे अर्थ. बघा, दर्शन म्हणजे तो त्याच्या दर्शनामध्ये आनंद आला तेव्हा आपण म्हणेल दर्शन झालं. आनंद आला नाही तर दर्शन झालं म्हणता येईल का? तसं संतांचं ज्यांना परमात्मा अनुभवलाय, ज्यांनी परमात्म्याला अनुभवलंय, बरं का महाराज, ज्यांनी परमात्म्याला अनुभवलंय अशांचं दर्शन झालं तरीही पापनाशे दर्शन, पाप संपून जाऊ शकतो. आपण पुण्यवान होतो. वर्णनच आहे, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, आणि पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नाही का? सज्जनांची नावं घ्यावीत, सज्जनांना नावं ठेवू नये, नाही का? सज्जनांची काय घ्यावी?
नावे घ्यावी, मग पुण्य वाढतं, पाप संपून जातं. तुका म्हणे पापे जाती संतांची आजावे. जप करा. काय होतं ग, आपल्याकडे स्वतंत्रता आहे, जप करण्याची स्वतंत्रता आहे. कधीतरी एकांत शांत देवासमोर बसावं, जप करावा. काय बिघडतं आपलं सांगा? थोडासा रामकृष्ण हरी जप करावा, जे ज्ञानोबा तुकाराम जप करावा, जे आपली साधनेतला जप आहे तो जप करावा आपण. आणि त्यावेळी मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करावा, देवावरती एकाग्र होण्याचा प्रयत्न करावा, साधना करावी. बिना साधनेचं आपलं जीवन कसं असेल हो महाराज? बिना साधनेचं आपलं जीवन काय आहे? निदान दररोज एखादं कीर्तन ऐकावं. निदान एक कीर्तन पूर्ण नाही ऐकता आलं तर थोडं 15 मिनटं तरी आपल्याला वेळ जेवढा मिळेल. संतांनी काय तुमच्यावरती असं जवळ हे सांगितलं नाही की हे करावंच अट्टाहासानं असं प्रत्येकाला हे एवढाच वेळ तुम्ही द्यावा, असा काय विषय आहे का? कुठल्याही वेळी काळ वेळ नाम उच्चारता नाही आणि जास्त वेळ द्या असं पण म्हटलेलं नाही. मोठके निमिष भरी देतो जाय. जसा आपल्या प्रपंचातनं आपल्याला वेळ मिळेल तेवढा वेळ आपण परमार्थाची. मग काय असते बघा, बॅटरी चार्जिंगला किती वेळ लावता तुम्ही? मोबाईलची बॅटरी नाही हां, आणि एकदा का चार्ज झाली की पूर्ण काय होते, मग दिवसभर तिला काय करता येतं महाराज? वापरता येतं. बरोबर ना? तसं आपल्याला जर प्रफुल्लित जीवन अंतकरण व्हायचं, जेवढा वेळ आपण परमार्थ थोडा वेळ जरी केला, मनापासनं केला, तरी आपण पूर्ण दिवसाचं चार्जिंग होतं. संत काय पूर्ण अवस्थेत त्या असतात. संत त्या अवस्थेतच पूर्ण असतात. तर तसंही राहता आलं तर काय हरकत नाही, राहिलंच पाहिजे. पण जेवढं आपल्याला त्याचे स्मरण करता येईल तेवढं तरी करता आलं पाहिजे. म्हणजे बॅटरी चार्जिंग एवढं थोडंच करा असं म्हणत नाही बरं का. थोडा वेळच करा असं नाही. जेवढा वेळ आपल्याला तुकोबरायांची भाषा कशी, तुकोबरांना आम्ही हे विचारू शकत नाही तुम्ही देवाचं ध्यान किती वेळ करता, भजन किती वेळ करता, देव तुम्हाला किती वेळ आठवतो. तुकोबरांना आम्ही विचारू शकत नाही. तुकोबरांना असं विचारू शकतो की का हो तुकोबराय, तुम्ही देवाशिवाय किती वेळ घालवता? देवाशिवायचा तुमचा किती वेळ जातो? वास्तविक त्यांचा वेळ देवाशिवाय जातच नाही. आणि दुसरे मज नाही आता नेमेलिये चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृत स्वप्नी. स्वप्नासुद्धा देवाशिवाय काय नाही. आमच्या स्वप्नासुद्धा विषयच. जागृतमध्ये विषयाची प्रवृत्ती आहे, स्वप्नामध्ये सुद्धा विषयाची. पण तुकोबरायांना विचारलं तुमच्या मनात नाही, म्हणले रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. जागृत स्वप्नी पांडुरंग नाही का. काय अवस्था असेल बघा त्या महात्म्यांची. आणि म्हणून ऐतेव तया जवळी असे त्यांच्या दर्शनानं पापणाशे दर्शने. मग काय झालं? आता त्यांच्याकडं पाप संपलं तर पाप करण्याची प्रवृत्ती म्हणजे जे पापाचं पापच कारणाला आहे. कशाला? क्रोध काम प्रवृत्तीला. कामना करायला प्रवृत्त व्हायला कारण काय? आपल्या मागल्या जन्मातलं पापानंच आपण वाईटाच्या दिशेनं प्रवृत्ती होती नाही का. काम क्रोधाची प्रवृत्ती का आहे? संगा संजायते काम कामात क्रोधो बी जायते क्रोधात भवती समूह समूह स्मृती विभ्रम स्मृतिवशात बुधिनाशो बुधिनाशात प्रणशती. कामना काम क्रोधा नाही चाली. आता त्या काम क्रोधांमध्ये साली कशी होईल? ज्या अवस्थेला पोचलेल्यांची. काम क्रोधा नाही साली. काम आणि क्रोध, कारण काम आला की मग क्रोध आला. काम रूपता आहे, कामना आहे, अभिलाषा इच्छा आहे बरं का. कामना आहे, अभिलाषा इच्छा आहे. ती कशाला जन्म देते? क्रोधतेला जन्म देते. एखादी मला वस्तू पाहिजे असेल, ती जर मला प्राप्त होत नसेल वस्तू, समजा पैसे जिलेबी खरेदी करायचे, जिलेबी खायचे, इच्छा झाली, कामना झाली. कामना आम्ही इच्छा, इच्छा झाली, कामना झाली की मला काय पाहिजे? जिलेबी खायला पाहिजे. खाण्याकरता गेला पुढं. पहिलं ज्ञान होतं, जिलेबी खाल्ल्यानंतर पोट भरतं, आनंद आहे. जिलेबीचा पहिला अनुभव आपण घेतलाय. खाल्ल्यानंतरच जिलेबी गोड असते, बरोबर ना. पोट भरतं. म्हणून ज्ञानानं थोडीशी इच्छेमध्ये प्रवृत्त झाली. इच्छा झाल्यानंतर काय झालं? प्रयत्न झाला. त्याला क्रम आहे. ज्ञायती इच्छती यतती. ज्ञान, इच्छा आणि यत्न म्हणजे प्रयत्न. मग तिथपर्यंत गेलो. मग जिलेबी खाण्याकरता आता इच्छेपासून दुःख आहे का ज्ञानापासून दुःख आहे महाराज? नुकतं ज्ञान आहे, दुःखाला काही अपेक्षा, दुःख काही करायची गरज. पण इच्छा झाली ती मला मिळावी. आता मला मिळावी म्हणून मन चंचल झालं, चंचल मन झालं, त्यामुळे दुःख आहे. आता गेलो तिथपर्यंत, खिशात हात घातला, जिलेबी आता मिळणार खायला. आनंद आहे का दुःख आहे सांगा? दुकानं बघितल्यावर आनंद वाटायला लागला. खिशात हात घातला, पैसेच नव्हते. आता दुःख आहे का सुख आहे सांगा? दुःख आहे. दुसरे खिशात हात घातला, मिळाले, वा वा वा, आता खायला मिळणार. आनंद आहे का दुःख आहे?
10 रुपये मिळाले. 10 रुपये दुकानदाराला दिल्यावर दुकानदारानं तसंच मागं फेकले, म्हणले 10 रुपयाला जिलेबी येत नाही, जा. आता सुख आहे का दुःख आहे सांगा. पुन्हा मागल्या खिशामध्ये हात घातला त्यानं पॅन्टच्या खिशामध्ये, तर मिळाले 100 रुपये. आता दुःख आहे का सुख आहे? सुख आहे. घेतली जिलेबी पण खायलाच येईना, तोडताच येईना, दातच नव्हते. सुख आहे का दुःख आहे सांगा. बघा किती इच्छा, अभिलाषा, आसक्ती. प्राप्त झालं तर सुख रूपत आहे, प्राप्त नाही झाले नाही का पदार्थ तर दुःख रूपत आहे. म्हणून ही कामक्रोधता तिथं राहिलेली नसते, कारण ते त्या नित्यानंदाचा अनुभव घेतात, परमात्म्याचा अनुभव घेतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुडे ते क्षीण. नित्यानंदाचा आनंद जे घेतात, जे समुद्रामध्ये समुद्राच्या अलौकिक रूपता, ज्याची रूपता प्रतितीला आले, त्याला छोटंसं पाणी बघितलं आनंद काय येणार आहे नाही का. समुद्रातले आनंद म्हणजे काय आहे? समुद्रातला आनंद म्हणजे ब्रह्मानंद. समुद्र सुद्धा कमी पडेल. ब्रह्मानंद समुद्र रूपते एवढा व्यापकत्वा करता बोललो बरं का, व्यापकत्वा करता समुद्र शब्द बोललो. पण तो आनंद एवढा दिव्य आहे, एवढा आनंद दिव्य आहे की त्या आनंदाची अनुभूती घेताना त्या आनंदा नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती कोडा. या आनंदाची बरोबरी कोणीही करू शकत. तो परमार्थिक आनंद आहे, भक्तीतला आनंद आहे, भगवंताचा आनंद आहे. कारण तो आनंद कंद आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकाणाचे छंदे नामघोष. विटेवर नीट आनंद रूपता वाटायला लागते. त्या आनंदाच्या पुढं बाकी सगळ्याच काय, बापुडे ते क्षीण, विषय सुख बापुडे ते क्षीण वाटायला लागतं. कारण नित्यानंदापुढे आनंद तो कोण. मग बाकीची व्यवहारातली कामना, इच्छा, अभिलाषा कशाला करतील? विषय सुखाची अभिलाषा, इच्छा कशाला माणूस करेल नाही का. नाही करणाऱ्याला मग रूपता अशी आहे, काम क्रोधा नाही सारी. जिथं कामरूपता, अपेक्षा, इच्छा नसेल तर क्रोध तर कशाला येईल तिथं नाही. त्यांची चाली संपली म्हणजे चालणं संपलं. काम क्रोधा नाही साधी, बुती झाली समता. जगतामध्ये सर्वत्र एकत्वानं प्रतितीला आलेला भाव दिसायला लागला की बुती झाली समता म्हणजे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. बरं का, भेदाभेद भ्रम अमंगळ अशी रूपता प्रतितीला आली. कशाचा परिणाम झाला महाराज? हा विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विठोबार कुमारी. हरी विठोबार कुमारी, हरी जय जय विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार, जय 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 विठोबार कुमार, हरी जय जय विठोबार. छान आहे, साऊंड चांगला लावा. Bye.
ऐसाळ्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापणाशे दर्शने कामक्रोधानाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापणाशे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापणाशे दर्शने तुकोबाई म्हणतात तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी आतापर्यंत भेदाभेद रूपत्वाचा वाद होता तो वाद खंडून गेला कारण ऐसाजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवाचा यथार्थ अनुभव आला देव कळाला देवाची अनुभूती आली आता वादावादामध्ये भेदाभेदामध्ये पडलो गेलो नाही तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी जगतामध्ये जे जे प्रतीतीला आलं ते देवरूपच यायला लागलं देवतेचा भाव तयार झाला देवरूपच प्रतीतीला यायला लागलं जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप विठ्ठल जळीस्थळी भरला कळालं विठ्ठल विस्तारला जणी कळालं भेद 5 प्रकारचे भेद आहे जीव जीवाचा भेद जड जडाचा भेद जड ईश्वराचा भेद ईश्वर जडाचा भेद नाही का जड ईश्वराचा भेद आहे जड जडाचा भेद आहे जीव जीवाचा भेद आहे जीव जडाचा भेद आहे अशा 5 प्रकारची भेदरूपतेची निवृत्तता कशामुळे होऊ शकते तर ऐसाजाचा अनुभव नाही का
आणि काय भेद आहे? देशकृत परिच्छिन्नता आहे, वस्तुकृत परिच्छिन्नता आहे, कालकृत परिच्छिन्नता आहे. तेही परिच्छिन्न रूपातला भेद ही परिच्छिन्नता निवृत्त होऊ शकते. भेदाची निवर्तता सांगितल्यावर स्वगत भेद आहे, सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे. या तिन्ही भेदांची निवृत्तता झालेली आहे. आता आपल्यामध्येच हातामध्ये आणि पायामध्ये भेद आहे की नाही सांगा? हात वेगळा आणि पाय वेगळा. आणि एक मनुष्य आणि दुसरा मनुष्य यामध्ये भेद आहे की नाही सांगा? एक मनुष्य आणि दुसरा मनुष्य. आणि एक मनुष्य आणि दुसरा प्राणी याच्यामध्ये भेद आहे की नाही सांगा? याला म्हणतात स्वगत भेद म्हणजे आपल्यामध्ये असणारा भेद. सजातीय भेद म्हणजे आपल्यासारखाच असणारा भेद. आणि विजातीय भेद म्हणजे आपल्यापेक्षाही अन्य प्राणी रूपामध्ये असणारा भेद. या तिन्ही भेदांची निवृत्तता का झाली असेल? का प्रत्येकामध्ये देवाची प्रतीती आहे. शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. शुनीचैव स्वपाकेच विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. प्रत्येक जीवाबाबतीतला स्नेहाचा भाव तयार झाला. कारण तिथं कोणाची रूपता प्रतीतीला यायला लागली? सर्वांगटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक शस्त्रस्वी. मग एकानं प्रश्न असा केला, महाराज सर्प पुढं दिसला तो पण नारायणच आहे, जाऊन पाया पडावं का काय? विंचू पुढं दिसला तो पण नारायण आहे, जाऊ पाया पडावं का काय? तुकोरांचं प्रमाण आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण पण वंदावे दुरुन शिवूने. नारायण जरूर आहेत पण व्यावहारिक दशेमध्ये अजून भेद प्रतीती आहे. अजून आपल्यामध्ये आपण देहरूपामध्ये रूपातली प्रतीती असेल तर त्या बाबतीत तसं करू नये. नाहीतर सर्प आहे त्याच्या पाया पडायला गेल्यावर तो काय करणार? डंक मार. विंचू आहे तो फक्त मानताना नारायण मानायला काय हरकत नाही. अर्थ कळाला का बघा? अर्थ असाच आहे की भेद संपून गेले. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. आता वाद शब्द राहिला नाही. कारण जगतामध्ये प्रत्येक ठिकाणी परमात्म्याची प्रतीतता यायला लागली. दर्शन झालं, देवचं स्वरूप कळालं नाही का? विश्वदेव सत्यत्वे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज देवचया जवळी असे पापणाशे दर्शने काम क्रोधानाही चाली भूती झाली समता. देवतया जवळी असे पापणाशे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. देवतया जवळी असे पापणाशे दर्शनी. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी, पंढऱ्याच्या चरणी, संत महानुभाव सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून, काही चुकलं असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, माफ करा. बरोबर आहे तेवढं मात्र संतांचं ग्रंथाचं शास्त्राचं आहे, चुकीला सोडून द्या, बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या परिभाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर न्यूनते पुरते अधिक हे सरते करून घ्यावे तुम ते विनवितसे किंभवणा तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येत माझे चिवरले पायी पण यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम चेद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसह परमेश्वर विविध
Hare